नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कलेश्वर भाऊ घुले यांचा किल्ला स्पर्धेचा उपक्रम नव्या पिढीमध्ये शिवभक्ती जागृत करणारा असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास कामांसाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन आमदार चेतन तुपे पाटील यांनी तरवडे वस्ती येथे बोलताना केले. राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस प्रभाग 41चे लोकप्रिय जनसेवक कलेश्वर भाऊ घुले यांच्या वतीनं भव्य किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगरसेवक फारुकनाना इनामदार, साधना बँकेचे माजी चेअरमन सुरेश भाऊ घुले, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमराबा तुपे, माजी सभापती सचिन घुले, माजी सरपंच निवृत्ती बांदल, राजेंद्र बाप्पू घुले, महिला अध्यक्ष वैष्णवी सातव, आरपीआयच्या नेत्या सरिता कुंभार, राष्ट्रवादीच्या नेत्या लता पुणेकर, रोहिणी घुले, बीना कट्टीमणी, सोनाली शेवाळे, रोहिणी क्षीरसागर, राष्ट्रवादीचे नेते उमेश कोंढाळकर, महेश सातव, संकेत दादा घुले, सामाजिक कार्यकर्ते बाळामामा भानगिरे, सचिन सातव, बाळासाहेब घुले, शिवाभाऊ शेवाळे, बाप्पू मेरेकर, गोरखमामा घुले, विजय चव्हाण, पोपट आंबेकर, रामदास घुले, रामभाऊ घुले, भगवान भानगिरे, नंदू जरांडे यांच्यासह मोठ्या संख्येने बालगोपाळ, ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते. आमदार चेतन तुपे पाटील यांच्या रूपाने विकास कामांना चालना देणारं नेतृत्व लाभलं असून प्रभाग 41 मध्ये मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजयाचा झेंडा फडकवण्याचं काम करू असा विश्वास कलेश्वर भाऊ घुले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी शिवशंभू गीतांचा हर्ष कालेकर, निषाद सोनकांबळे यांचा कार्यक्रम संपन्न झाला. मोठ्या गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके तर लहान गटातील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि सायकली बक्षीस म्हणून देण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आलं. सर्वांकरता कलेश्वर भाऊंच्या वतीनं स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. प्रभाग क्रमांक 41 महम्मदवाडी उंडरी. मनामध्ये कल्पना आली की आपण दिवाळीच्या निमित्ताने काहीतरी केलं पाहिजे. मग नेमकं करायचं काय? मग त्या ठिकाणी आम्ही सर्वजण, माझे जे काही सवंगडी आहेत ते सर्वजण एकत्रित बसलो आणि मला त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की आपण दिवाळीच्या निमित्ताने किल्ल्याच्या स्पर्धा घेऊया. आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी होत असताना गरिबांच्या घरामध्ये देखील दिवाळी साजरी व्हावी म्हणून काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा आपण त्या ठिकाणी जाऊन दिवाळीचं फराळ वाटप करूया. त्याच्याही पुढे जाऊन काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्यांची दिवाळी फक्त पाहण्यामध्ये जाते आणि म्हणूनच आंतोले नगर सारखे पिसुळे या ठिकाणी जे आंतोले नगर आहेत, गोरगरीब त्या ठिकाणी सर्वजण राहतात, त्या मुलामध्ये जाऊन त्या ठिकाणी फटाके देऊन दिवाळी साजरा करण्याचं काम मी त्या ठिकाणी कार्यकर्ते समन्वित केलं. आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करतोय. आमचे मार्गदर्शक फारुकभाई इनामदार 2 वर्षासाठी या ठिकाणी नगरसेवक म्हणून राहिले. डीपी सारखे जे रस्ते अनेक दिवसापासून प्रलंबित होते ते सोडवण्याचं काम करण्याचं, त्या ठिकाणी रस्ता पूर्ण करण्याचं काम केलं. अशा छोट्या मोठ्या जे बरेचसे काम आहेत. उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहावं असं मी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो. दिवाळी म्हटले की आपण म्हणतो दिवाळीचा सण मोठा नाही, आनंदाला तोटा. पण यावेळी खरी लहानपणाची गंमत असते ती महाराजांचा किल्ला बनवण्यात आणि फटाके उडवण्यात. या 2 गोष्टीमध्येच आमचा सगळा बालचमू गुंतलेला असतो. आणि हे त्यांचे परिश्रम, हे त्यांचे कष्ट हेरून आमच्या कलेश्वर भाऊंनी त्या ठिकाणी एक आगळी वेगळी स्पर्धा प्रभाग 41 मध्ये आयोजित केली आणि तब्बल 175 संघांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि शेवट परीक्षकांना प्रश्न पडला की आता एवढं सगळं सुंदर किल्ले बनवलेले आहेत आणि मग यांचं सगळ्यांचं हे जे कौशल्य आहे, हे जे परिश्रम आहेत, याचं मूल्यांकन कसं करायचं, याचं गुणमापन कसं करायचं, बक्षीस कसं द्यायचं. कारण महाराजांच्या किल्ल्याला लावलेला प्रत्येक दगड हा ज्यांनी लावला तो महत्वाचा आहे. महाराजांच्या किल्ल्याच्या स्मरणार्थ ज्यांनी किल्ला बांधला तो प्रत्येक जण पहिल्या नंबरचाच आहे, अशा पद्धतीची भावना आपल्या सगळ्यांची. टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचं, इलेक्शन आलेले आहे.
भाऊ, तुमचा स्वभाव मला माहिती आहे. इलेक्शन आली म्हणून सगळ्या गोष्टी होत असतात, पण ही स्पर्धा तुम्ही एकदा चालू केलेली, इलेक्शन 5 वर्षांनी येते, ही स्पर्धा दरवर्षी असेल आणि दरवर्षी या सगळ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल, आपलं कौशल्य दाखवता येईल, असं मी कलेश्वर भाऊंना आपल्या वतीनं सांगतो. इलेक्शनच्या दृष्टीने कामं होत असतात, पुढे राहत असतात. इलेक्शन महिनाभराचे असते, मतदान करत असतात, लोक निवडून येत असतात. पण यापेक्षा त्या माणसाने 5 वर्षामध्ये काय काम केलं आणि कसं काम केलं हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे या गोष्टींकडे आपण सगळ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे.